नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या SRPFच्या जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत आणि त्याला आधारित आपण आजपासून प्रश्नपत्रिका सोडत आहोत, जे की लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी आपण सुरू करत आहोत। नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंटद्वारे कळवा। आणि आजची ही जी प्रश्नपत्रिका आहे ती आपली पहिल्या क्रमांकाची आहे मित्रांनो, त्यामुळे अवश्य सबस्क्राईब करून घ्या। तर शेवटपर्यंत पहा, कारण का अगदी मोफतपणे वारंवार विचारलेले प्रश्न आपण पहिले कव्हर करणार आहोत, त्यानंतर परीक्षेच्या समोर एक्सपेक्टेड कव्हर करणार आहोत। तर पहा, पहिला प्रश्न, महाराष्ट्रात SRPFचे पहिलं युनिट कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं? तर लक्षात असू द्या, महाराष्ट्रातलं पहिलं युनिट जे आहे ते कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं? तर पुरंदर या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये या SRPFची स्थापना कधी झाली असं जर प्रश्न आला तर लक्षात असू द्या, 6 मार्च 1948ला या ठिकाणी स्थापना झालेली आहे या SRPFची। तर नोट डाऊन करून घ्या। त्यासोबत पुढे पहा, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचे अप्पर पोलीस महासंचालक डॅश आहेत। तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी कमेंट करायचं आहे किंवा तुमच्या मते योग्य उत्तर सांगायचं आहे, कारण का तुमच्यासाठी मी प्रत्येक सिरीजमध्ये एक प्रश्न सोडवत जाणार आहे। आणि प्रश्नपत्रिकेमधले काही प्रश्न जर डाऊट वगैरे संभ्रम असेल तर कमेंटमध्ये चेक करत चला, त्या ठिकाणी मी पिन करत असतो, किंवा प्रश्न वगैरे समजा माझ्याकडून चुकी झाली असेल तर पहा पुढचा प्रश्न, राज्य राखीव पोलीस बलाचे SRPFचे मूलभूत प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात असू द्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये नानवीज या ठिकाणी हे प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आहे। आणि राहिला प्रश्न मुख्यालयाच्या बाबतीत, तर या SRPFचं मुख्यालय आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी आहे मित्रांनो। तर नोट डाऊन करून घ्या, आणि व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करत चला, आणि नवीन असाल सबस्क्राईब करत चला। त्यासोबत पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी SRPFचं महाराष्ट्रात एकूण किती गट आहेत? तर लक्षात असू द्या, महाराष्ट्रामध्ये SRPFचे एकूण 19 गट आहेत आणि पहिलं युनिट कोणत्या ठिकाणी आपण पाहिलं? पुरंदर या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। त्यासोबत पुढे पहा, खालीलपैकी भारतात व्यापारासाठी सर्वप्रथम येणारे कोण होते? तर व्यापारासाठी सर्वप्रथम येणारे जे आहेत ते कोण आहेत? तर पोर्तुगीज जे आहेत ते सर्वप्रथम आपल्या भारतामध्ये आले होते। आणि आपल्या भारताचा वगैरे शोध कोणी लावला? तर 1498मध्ये या ठिकाणी शोध लावलेला आहे कोणी? वास्को द गामा याने। तर लक्षात असू द्या, आणि हे जे कॉन्सेप्ट आहेत ते खूप वेळा जे विचारलेले आहेत, अगदी नॉर्मल प्रश्न येतात, तेवढं हाय डिफिकल्टी नाही आहे, त्यामुळे आपण बेसिकपासून जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासोबत महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर महाराष्ट्रातला पहिला पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर पवन ऊर्जा लक्षात असू द्या, जामसंडे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रत्नागिरीमध्ये असलेलं हे जामसंडे आहे। दोन्ही जर ऑप्शन आले तर तुम्ही बिंदासपणे जामसंडेला क्लिक करा, किंवा योग्य उत्तर आहे। त्यासोबत पहा, पहिलं जलविद्युत विचार केला तर कोणत्या ठिकाणी आहे? खापोली या ठिकाणी आहे। हे कोणत्या जिल्ह्यात आहे असं जर प्रश्न आला तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। त्यासोबत पुढे जे आहे ते कोणतं? की तारापूर हे जे आहे, तारापूर या ठिकाणी कोणतं आहे? आपल्या महाराष्ट्रातील पहिलं अणुऊर्जा प्रकल्प आहे। तर हे सुद्धा लक्षात असू द्या, आणि यावर एक कॉमन प्रश्न तुम्हाला पडू शकतात। त्यासोबत पुढे पहा, या ठिकाणी पुढचा प्रश्न 7वा प्रश्न आहे। तर पहा, या ठिकाणी खालीलपैकी महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखलं जातं? तर भारतात चेरापुंजी या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस वगैरे पडत असतो। तर लक्षात असू द्या, या ठिकाणी चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखलं जातं? तर जे आंबोली आहे या ठिकाणाला आपल्या महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखलं जातं। त्यासोबत 8वा प्रश्न, शेतकऱ्याचा आसूड नावाचा हा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिला? तर लक्षात असू द्या, शेतकऱ्याचा आसूड जो आहे तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला। त्यासोबत गुलामगिरी नावाचा ग्रंथसुद्धा लिहिला, ज्याच्यावर खूपदा प्रश्न पडलेला आहे। त्यासोबत हे जे आहेत विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना काय म्हणतात?
तर मराठी भाषेचे जे आहेत त्यांना शिवाजी म्हटलं जातं. तर लक्षात असू द्या, मराठी भाषेचे शिवाजी, पाणिनी यावर सुद्धा प्रश्न खूपदा विचारण्यात आलेला आहे. तर 8 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा. तर 9वा प्रश्न पहा. या ठिकाणी सातवाहन काळातील महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र कोणतं आहे? तर सातवाहन काळातील सर्वात महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र कोणतं आहे? तर पैठण हे आहे, म्हणजे त्या काळातलं होतं. पैठण या ठिकाणी संत एकनाथ महाराजांची सुद्धा समाधी आहे. तर लक्षात असू द्या, एकनाथ महाराज यांची जी आहे ते या ठिकाणी समाधी आहे मित्रांनो. त्यासोबत हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, जुनं औरंगाबाद. त्यासोबत महाराष्ट्राचं पठार कोणत्या खडकापासून बनलेलं आहे? तर बेसाल्ट खडकापासून हे बनलेलं आहे. त्यासोबत महाराष्ट्रातील कोणतं शहर सरोवरांचं शहर म्हणून ओळखलं जातं? तर लक्षात असू द्या, महाराष्ट्रातील जे शहर आहे ते कोणतं आहे? तर ठाणे या शहराला काय म्हणतात? शहर जे आहे ते सरोवरांचं शहर म्हणून ओळखलं जातं. आणि लक्षात असू द्या, आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मित्रांनो एकमेव असं सरोवर आहे जे की उल्कापातामुळे निर्माण झालेलं लोणार सरोवर आहे, जे की जगामध्ये एकमेव आहे. तर यावर सुद्धा खूपदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे नोट डाऊन करून घ्या. आणि असेच प्रश्न आपण कव्हर करत असतो. त्यासोबत भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर दादासाहेब फाळके यांना ओळखलं जातं. यांच्या नावावर एक पुरस्कारसुद्धा दिला जातो. आणि यावर्षीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर हे कमेंट करा. त्यासोबत पहिलं महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर पहिलं महाराष्ट्र जे भूषण पुरस्कार आहे ते पु ल देशपांडे किंवा पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना देण्यात आलेला आहे. त्यासोबत रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहे? तर लक्षात असू द्या, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर विनोबा भावे यांना काय म्हणतात? तर हे जे आहे ते भूदान चळवळीचे जनकसुद्धा म्हणून ओळखलं जातं. तर हे सुद्धा लक्षात असू द्या मित्रांनो. आणि त्यासोबत शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? तर सांगलीमध्ये सर्वात मोठी ही हळदीची बाजारपेठ आपल्या महाराष्ट्रात आढळून येते. तर लक्षात असू द्या, अशा पद्धतीचे आपण टॉप प्रश्न तर रोज कव्हर करणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. काही डाऊट वगैरे किंवा प्रश्नांबाबत काही संभ्रम असेल तर कमेंट करा. खाली काही डाऊट वगैरे किंवा मिसकन्फ्युजन झालं असेल तर माझ्याकडून सुद्धा मी खाली पिन केलेलं आहे, ते सुद्धा कमेंट करून पाहू शकता. भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा परिपूर्ण फायदा होईल. आणि आजपासून आपण तयारी सुरू केली तर ती आजपासूनच आपल्यासोबत कनेक्टेड राहतील, जेणेकरून पुढे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. तर भेटूया तशाच नवीन तयारीसोबत. पाहत आपला आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.